आज शहराचे लाडके आमदार सन्माननीय संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते लाडपागी समितीच्या शिफारशीनुसार व हायकोर्टाच्या निर्णयानुसार सफाई कामगारांच्या 25 लोकांना कायम ऑर्डर देण्यात आलेले आहेत। या ऑर्डरच्या संदर्भात सांगायचं असं की अनेक वर्षापासून याच्यासाठी लढा कामगार संघटनेचा चालू होता। कामगार संघटनेने हायकोर्टातही पाठपुरावा केलेला आहे, त्यानंतर शासन दरबारही केलेला आहे आणि सर्वत्र महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रात हा भरती चालू झालेली होती। पण आपल्या महानगरपालिकेत अडचण अशी आली होती की महाराष्ट्रात कुठे नाही इतके लोक कोर्ट कामगार आहेत। आपल्या इथं 600 कोर्ट कामगार आपल्या इथं असल्यामुळे आयुक्तांपुढे मोठा पेच होता आणि हे लोक कायम करताना ज्यावेळेस कायम झाले त्यावेळेस इंडस्ट्रियल कोर्टाने अशी ऑर्डर केलेली होती की यांना एकाच वेळेस नोकरी देण्यात यावी म्हणून। त्याच्यामुळे आयुक्त साहेब म्हणले आता ह्या कोर्टाचा निर्णय मानायचा का हायकोर्टाचा निर्णय मानायचा। त्याच्यामुळे आयुक्तांनी पुन्हा हा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला। शासन दरबारी हा प्रस्ताव गेल्यानंतर आमदार साहेबांनी कमीत कमी 7 ते 8 वेळेस याचा पाठपुरावा केला। या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या मार्फत पाठपुरावा केला व शासनाला संग्रामभाईंनी असं परिस्थिती आणली की संपूर्ण महाराष्ट्रासाठी GR काढायची वेळ आली। फक्त आपल्या महापालिकेला पत्र देऊन भागलं नाही की संग्रामभाई यांच्या प्रयत्नांमुळे अख्ख्या महाराष्ट्रातल्या या कोर्ट कामगार किंवा बॅकडोर एंट्री म्हणा किंवा अस्थापना सूचना नसणारे कामगारांसाठी कायमची ऑर्डर फक्त संग्रामभाईंमुळे आलेली आहे। त्यामुळे मी आमच्या महापालिका कामगार युनियनच्या संघटनेच्या व सर्व कामगारांच्या वतीने आमदार संग्रामभाई जगताप यांचे आभार मानतो। त्याचबरोबर या महापालिकेचे आयुक्त आता आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना काय दयावान नाव ठेवलेले आहे आणि अत्यंत साजेचं नाव आहे, ते कधीही कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही, त्यांचाही खूप आभार मानतो मी। या लोकांनी आता एकच जाणीव ठेवावी की या संघटना किंवा आमदार असतील किंवा आयुक्त असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, मुंडे साहेब असतील, लारे साहेब असतील, यांच्याशिवाय इतरत्र कुठे न भटकता त्यांनी गल्लीतलं राजकारण बाजूला ठेवून थोडस आपली नोकरी, आपलं घर, आपली संघटना आणि आपली महापालिका या हिशोबाने विचार करावा व त्या पद्धतीने जिथून पुढे आता जे लोक राहिलेले आहेत, आता साधारण 70 ते 80 लोकांच्या ऑर्डरचं काम चालू आहे, अजून आता 25 वाटलेले आहेत। या लोकांच्या कागदपत्राची पूर्तता होईल, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होईल, कोणाचे कागदपत्र अपूर्ण असतील तर ती पूर्तता त्या कर्मचाऱ्यांनी करावी। पण राजकारणाचा कुठलाही हस्तक्षेप इतर कोणी करू नये मी सर्व कामगारांना व ज्या कर्मचाऱ्यांना नोकरी मिळणार आहे अशांनाही मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी इतरत्र कुठेही न भटकता फक्त कायदेशीर मार्गाने संघटना असतील किंवा आपल्याला संघटनेला मदत करणारे आमदार साहेब असतील, आयुक्त साहेब असतील व इतर सगळे अधिकारी असतील यांच्या मार्फतच सर्व पाठपुरावा करावा व आपली नोकरी आपल्या पदरात पाडून घ्यावी। त्याचबरोबर माझे 2 शब्द थांबवताना मी पुन्हा या शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप व आयुक्त साहेब व महापालिकेचे सर्व अधिकारी यांचे मी आभार मानतो व थांबतो।